हिवाळा चालू झाला की आपल्याला कोथिंबीर फ्रेश भेटते आणि त्याची कोथिंबीर वडी खायला मग खूप टेस्टी लागते. तर मग मी आत्ता तेच कोथिंबीरची वडी बनवणार आहे. काल कोथिंबीर आणली होती बाजारातून, तर ती आत्ता मी स्वच्छ धुवून वगैरे घेते आणि मग जसं काय तोडकी मोडकी रेसिपी मी बनवते ती तुमच्यासोबत शेअर करते. सीजनल फ्रूट आणि सीजनल भाज्या खाल्लेलं कधीही चांगलं असतं आणि खरं तर प्रत्येक भाजी किंवा प्रत्येक फ्रूट्स हे त्या त्या सीझनमध्ये खूप चांगलं लागत असतं. त्याची टेस्ट खूप एनहान्स होत असते बाकी अदर टाईमपेक्षा. कोथिंबीर वडी बनवण्याची आणि खाण्याची खूप जास्त इच्छा झाली होती, त्यामुळे हा बेत ठरला होता. तर कोथिंबीर व्यवस्थित धुवून घेतलेली आहे आणि त्याला निथळायला ठेवलं आहे, म्हणजे त्याचं पाणी जे एक्स्ट्रा जे आहे ते खाली पडेल. तोपर्यंत आपण वाटण्याची तयारी करून घेऊ. जे चटणी आपल्याला त्याच्यामध्ये टाकायची होती आणि मग कोथिंबीर चिरू आणि नंतर नेक्स्ट प्रोसेस करू. तर वाटण्यासाठी इथे मी लसूण मिरची लसूण मिरची ह्याच्यामध्ये जिरं टाकते थोडंसं आणि थोडासा ओवा टाकते. ओवा टाकते, ओवा. सगळ्याला ग्राइंड करून घेतो. असं खटपट. हा जो ठेचा रेडी केला आहे तो थोडा दरदरीतच ठेवायचा आहे आणि विदाऊट पाणी आपल्याला याला ग्राइंड करून घ्यायचं मिक्सरमध्ये. कोथिंबीर वडी बनवण्यामधलं सगळ्यात बोरिंग काम हे कोथिंबीर चिरणे. जर माझा नवरा असला असता घरी तर ही हेल्प मला झाली असती कटिंगची नक्कीच. कोथिंबीर तर चिरून झालेली आहे, त्याच्यामध्ये मी आता हे वाटण टाकते आणि आय थिंक वाटण थोडं जास्त लागेल, बघते थोडं. आय थिंक मी सेकंड टाईम बनवते कोथिंबीरची वडी. याच्या आधी मला वाटतं मी गेल्या वर्षी बनवली होते. सो लेट्स होप की चांगली होईल. ओके, तर मी एक्स्ट्रा थोडंसं वाटण करून घेते आहे, कारण की कोथिंबीर जास्त आहे तर मग जास्त तिखट लागेल आणि जर तिखट नाही लागली कोथिंबीरची वडी तर त्याला टेस्ट नाही लागत असं मला वाटतं. जर तुम्ही बघितलं असेल तर मी कोथिंबीरच्या देठ आहेत खालचे देठ ते मी सगळे काढून नव्हते टाकले, मॅक्झिमम तर ठेवले होते आणि खूप कमी पद्धतीने कमी प्रमाणात कट करून टाकले होते. ह्याच्यावरती मला असं वाटतं काही लोक फक्त कोथिंबीरची वरची जी पानं घेतात, बट मी थोडेसे देठ पण घेते, कारण की ज्या मेन गोष्टी असतात जीवनसत्व काय म्हणतात ते सगळं देठामध्येच असतं. मेथीच्या पण आपण मेथीची भाजी करताना पानं फक्त घेतो, पण त्याची देठं पण घ्यायची, टेस्टी होते भाजी. ट्राय करून बघा. एक्स्ट्राची जी मिरची वाटलेली होती ती पण मी टाकते. मीठ टाकते. हळद थोडीशी आणि मिरची पावडर पण. हे सगळ्याला मिक्स करून घेते. छान मिक्स करून झालं की थोडं थोडं बेसन पीठ आपल्याला याच्यामध्ये ॲड करून मळून घ्यायचे. जसं लागेल तसं बेसन थोडं थोडं ॲड करायचं आणि गोळा बनवून घ्यायचा. तुम्ही इथे बेसनसोबत तांदळाचं पीठ पण ॲड करू शकता, त्याने जास्त खुसखुशीत होईल वडी. हे पण काम डिफिकल्ट आहे. तर ह्या कन्सिस्टन्सीमध्ये पीठ टाकलेलं आय डोंट नो हे परफेक्ट आहे की नाही, बट लेट्स सी. आणि इकडे पाणी गरम करत ठेवलं भांड्यामध्ये, ह्याच्यावरती मी ते थापेन
म्हणजे रोल बनवेन आणि ह्याच्यावरती टाकेन उकडवण्यासाठी. ह्याला तेल लावून घेते आधी. ओके, तर ह्याला तेल लावून घेते. हे असं ठेवलं आहे. हे एक उकडून मी घेतलं आहे, तर हे सेकंडवालं ठेवते. झाकण ठेवायचं. कशी दिसते? जमले का? हा, सांगा.